पहिलं प्राधान्य अर्थात शौर्य प्रतिष्ठान कोकण कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक कार्यातून ही संस्था आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते आहेत. अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून घेत आहेत. गत वर्षामध्ये या संघटनेची स्थापना आणि यावर्षी पहिलं अगदी शौर्य चषकाचा ध्येय ठेवला आणि शौर्य चषकाचं त्या ध्येयापर्यंत पोहोचत असताना त्याने एक स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरलं आणि प्रत्येक खेळाडूला ती उत्कंठा आणि ती उत्कंठा शिगेला पोहोचताना पाहायला मिळते. चला 2 षटकांची लढत आहेत. एक बाजूला एवन आंबवणे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला पालेकोंड संघ. चला 2 षटकांची लढत आहे. तर अगदी दुसऱ्या फेरीतील हा दुसरा मॅच आपल्या भेटीला आला आहे. तर एक बाजूला पालेकोड संघ पाहायला मिळत आहे, दुसऱ्या बाजूला एवन आंबवणे. या 2 संघाच्या दरम्यान चला पहिला संघर्ष करून पहिला मॅच जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये दुसरा सामना आपल्या भेटीला आलाय. तर एक बाजूला संघ पाहायला मिळतात, टीम पाहायला मिळते एवन आंबवणे आणि त्याच्या अगेन्स्ट अगदी DCC सावरी अगदी महेश मापदीदादा त्यांचा संघ आणि त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूयात. अगदी त्यांचं देखील अनेक स्पर्धेमध्ये सहभाग असतो आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांची ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असतात. यस लेट्स प्ले. सामन्याला होती या सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरिता विवेक आलाय. विवेक पहिल्याच बॉलवरती बार खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक पहिल्याच बॉलवरती भव्य दिव्य असं स्वागत केलंय आणि पहिल्या विकेटचं पतन मिळत आहे. तर टीम एवन आंबवणे गॉन. थँक्यू डीजे मास्टर. उडत्या पाखराला पडतीची कधी कवा तमान असावी, नजरेत सुद्धा नवी दिशा असावी. घरट्याचं काय केव्हाही बांधता येईल. शेतीच्या पलीकडे जाण्याची ती नवी सिद्ध असावी आणि ती मनामध्ये तुम्हाला जिद्द आणि चिकाटी आणि मेहनत. जाऊ दिलाय डाऊन द लेग. एसटी रक्षक बीट, थर्ड मॅन बीट, सर्वच बीट. बॉल चाललाय जमिनीला गुदगुल्या करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. थँक्यू अगदी डाऊन द लेग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला. तर एसटी रक्षक थोडेसे बेट झालेत आणि माग बॅकअप देखील चांगला नाही मिळाला. समोर डाऊन दी ग्राउंड खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफ खेळाडू तैनात आहेत. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलाय. एक धाव झाली आहेत. एकच धाब्यावरती तो समाधान व्यक्त करतात टीम. जर आपण पाहिलं तर मात्र आता पालेकोड संघ बॅटिंग करण्याकरिता इन्व्हाइट केली गेली. एवन आंबवणे या संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना पहिलं षटक मार्गस्थ आहेत. आडवा बॅटनं यावेळी देखील अक्रॉस द लाईनने खेळला. लॉंग लेगला टीपमध्ये प्रोटेक्शन आहेत. फाईन लेगमध्ये 2 दबा अधोरेखित होत आहेत. रणसंख्येवरती अगदी स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. स्कोर कार्ड 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 2 षटकांची लढत, 10 मिनिटांचा अवधी आपल्याकडे आहे. राजेश नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पवन आणि राजेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. खूप टप्प्याचा बॉल अगदी थोडासा अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. जिथे मात्र आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकरला ब्रश झाला चेंडू आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू प्रचंड वेगानं बॉलवरती आला. अवघी आणि अवघी एक धाव मिळते आहेत. एकेरीच्या साईड रणसंख्या 8 धावा फलकावरती. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड.
बिग हिट समोर खेळण्याचा प्रयत्न मिस सामिक स्ट्रोक आहेत. एलिव्हेशन थोडेसं कमी आणि नोमॅस मध्ये चेंडू पाहायला मिळत आहेत, जिथे मात्र दोन खेळाडू बॉलवरती आले तर बॉलची फेक चांगली राहिली आहेत. 1.0 संपल्यात आणि रणसंख्या 10 धावा फलकावरती आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊयात, डीएसएनचं गीत ऐकूयात आणि परतूया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीसे मास्टर. अगदी महाराष्ट्रामध्ये या दोन गोष्टीला सातत्यानं जास्तीचं प्राधान्य दिले जात आहेत. अर्थातच एक बाजूला बैलगाड्या शर्यत पाहायला मिळते आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं ना तर या जगामध्ये या महाराष्ट्रामध्ये नाद फक्त एकच बाबा आणि तो क्रिकेटचा. अगदी या दोन गोष्टींना सातत्यानं जास्तीचं प्राधान्य दिलं जात आहेत आणि बरोबर त्या बाकासुरूचं गीत आपण ऐकलं सध्याच्या घडीला ट्रेंडिंगमध्ये तो विषय आहे. चला दुसऱ्या स्पेलमध्ये रोनक आलात. लोअर पोल टॉस रोनकचा पहिलाच बॉल स्मॅच करत असताना प्लेक केल्यात. प्लेक ऑफ द रिक्स घेतली आहेत आणि रिक्स उचलत असताना क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली आहेत. गोलंदाज झाला आणि पहिल्याच बॉलवरती ते विजयाची मोहर विकेटची मोहर लगावली जाते आता रोनकनं. कॉन थैंक यू डीसे मास्टर. 3 है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी और आज का दिन आपका रहेगा ना तो आपके हाथ में ये शौर्य चषक की ट्रॉफी भी रहेगी. आता मैदानाच्या आतमध्ये संघर्षाच्या ट्रॉफी करीता आहे, संघर्षाच्या नामांकन करीता आहे. तो संघर्ष तुम्हाला स्वतःला सिद्ध आहेत आणि त्यानंतर तुम्हाला प्रसिद्धी कमवायची आहेत. अगदी TVN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते आणि ही स्पर्धा आपल्या संपूर्ण परिवार पाहत आहेत. मग स्मार्टफोनवरती स्मार्ट TVवरती पाहिली जाते. पहिल्याच पर्वामध्ये येत असताना दर्जेदार आणि दिमागदार हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग संपूर्ण आमची कार्यकारी पदाधिकारी अगदी संस्थापक अध्यक्ष श्री नितेश कोपरे साहेब आणि त्यानंतर सचिव महेश काप, खजिनदार मोहन मस्के साहेब, उपाध्यक्ष परेश पवार साहेब, रुपेश भोवड विद्यमान सचिव आणि खजिनदार देवेंद्र गोठळ, नितेश बोरले, हरिचंद्र जोशी आणि महेश रायडे, संपर्क प्रमुख प्रकाशदादा दाडेवी, संपूर्ण आमची टीम्स ही संपूर्ण शौर्य प्रतिष्ठान कोकण सामाजिक आरोग्य शैक्षणिक क्रीडा या संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचली आहे. बॅटच्या आतली कडा तडमॅन आहे शॉर्ट तडमॅन तट्ट्या सर्कलमध्ये लगावला गेला ट्रॅप. ते बीबरशना आपल्याला पाहायला मिळत आहेत जिथे कोणतीही धाव न निघताना पाहायला मिळाली. दुसऱ्या स्पेलमध्ये रोनक येत असताना त्यानं मात्र कम खर्चा पूल चर्चा सध्याच्या घडीला त्याच्या नावावरती राहिली आहेत. 12 धावा फलकावरती आहेत. शौर्य चषक 2026 हा क्रिकेटचा रणसंग्राम आणि त्या रणसंग्रामामध्ये 16 संघांचा सहभाग. समोर डाऊन दी ग्राउंड खेळला आहेत. प्रचंड वेगानं बॉलवरती येताना पाहायला मिळाल्या. त्याचे एफर्ट्स अप्रतिम राहिले आहेत. अक्षरशः त्या बॉलवरती स्वतःला झोकून दिले आहेत आणि फेकी देखील चांगली राहिली आहे. दोन दबा अधोरेखित होत आहेत. दुहेरीच्या साईड रणसंख्या थोड्याशा वधारत आहेत. 14 धाबा 14 रन्स 2 षटकांचे विद्यमान लढत आहेत. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा मॅच. समोर यावेळी क्षेत्ररक्षक आहे त्याच्या थोडासा आबाक्याच्या बाहेर राहिला आहे. तर बॅकअप चांगला मिळाला आहे. तर लगेच वाईटिश लॉंगॉनचा खेळाडू आला, त्यानं बॉलची फेक देखील चांगली केली आहे. प्रत्येक जण संघर्ष करतोय, प्रत्येक जण गावाचे ती कस पणाला लावतोय, प्रत्येक जण त्या गावाची अस्मिता टिकवण्याकरिता आज ग्रामीण विभागातून येत असताना प्रत्येकाला खेळायचं आहे. प्रत्येकाला आपली संधी ती नामी संधी आहेत आणि प्रत्येकाला गावाच्या नावाचं नाव करायचं आहे. बिग हिट चपराज भिंगरी लगावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, प्रचंड पाठलाग करतायत, त्यांचे प्रयत्न पडतायत कमी आणि बॉल न दिली आहे 4 धावांची आम्ही. हा चौकार
थँक्यू डीसे मास्टर. पूर्वार्थ संपलाय. पूर्वार्थामध्ये धावा बनवल्या गेल्या आहेत 20 धाबा आहेत आणि 21 धाबांचं लक्ष आहे. चला येणारे 12 चेंडू आहेत, 21 धाबा आहेत, अर्थातच 10.50 ची सरासरी आहेत आणि 21 धाबांचा पाठलाग करायचा आहे. येणारे 12 चेंडू आहेत. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील करतोय. पुढचा मॅच चला कांदलवाडा संघ आपण या आणि खामगाव. कांदलवाडा आणि खामगाव. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर मी लक्ष देतोय. तर कांदलवाडा आणि खामगाव. चला टॉस खेळण्याकरिता या. कांदलवाडा. चला कांदलवाडा आणखीन एकापेक्षा एक तारे सितारे चमकताना पाहायला मिळणार आहेत. दिग्गज संघ या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्या संघातील प्रत्येक खेळाडू अगदी आपल्या गावाचं अस्मिता टिकवण्याकरिता या शौर्य चषकावरती दाखल झालाय. चला कांदलवाडा संघ आणि खामगाव. आणि त्यांना सन्मानित देखील केली जाईल. चला कांदलवाडा संघ आपण देखील या. कांदलवाडा संघ घाई नाही या थोडं. चला खमगाव वाडे कांदलवाडा टॉस केलं जाईल. अगदी क गटातील पहिला मॅच आपल्या भेटीला येणार आहे. दोन दिग्गज संघ आहेत, दोन दादा संघ आहेत. अगदी दोन्ही जर आपण पाहिलं तर मात्र मातब्बर संघ आहेत आणि त्यांच्या दरम्यान ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तुर्तास विद्यमान सामना सुरू आहे जिथे मात्र संघर्ष सुरू आहेत, मोठा युद्ध सुरू आहेत. पालेकोट आणि त्याच्या अगेन्स्ट अंबवणे प्रथमतः बॅटिंग करत असतात. पालेकोट संघाने 21 धाबांचं लक्ष उभारलं आहे, 21 धाबांचं आव्हान ठेवलं आहे. आता बॅटिंग करण्याकरिता A1 अंबवणे. आता पडाव कसा असणार आहे ते देखील पाहणं गरजेचं आहे. एक बाजूला बचाव आहे, दुसऱ्या बाजूला पाठलाग आहेत आणि हा क्रिकेटचा रणसंग्राम आहे. चला आकाश आणि लंकेश ही आघाडीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पहिल्या षटक हाताळण्याकरिता अक्षय दाखल झालाय. अक्षयला उतरवली जाते गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळलाय. तर अगदी बरोबर समोर खेळण्याचा प्रयत्न. एक धाव झाली, या दुसऱ्या धावेसाठी पलटले आहेत. सिबासी अकंता सिबांची बाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला लगावत आहेत आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. मी म्हटलंय ना आता अगदी आता डगआउट्स मधून आमचे अगदी मंडणगड विभागाचे गोटे अंपायर निलेश दामले देखील सांगतायत की हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. अगदी टीमसाठी तो प्रतिसाद ते देत आहेत. टीमसाठी अगदी त्यांच्या प्रोत्साहन वाढवण्याकरिता ते देखील डगआउट्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. डाऊन दी ग्राउंड आणखीन एकदा हेलिकॉप्टर लुक दिलाय. लॉंग ऑफ टिपमध्ये प्रोडक्शन आहे. 2 धाबा एकेरी दुहेरीची सांगड अगदी 10.50 ची सरासरी गाठायची आहे. त्या अनुषंगाने दोन्ही बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतायत आणि दुसऱ्या बाजूला पालेकोट संघ तितकाच पहिल्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर त्याने देखील तितकाच संघर्ष केला आणि संघर्षमय कामगिरीकडून दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा मॅच आपल्या भेटीला आलाय. पुढचा बॉल बिग हिट लगावण्याचा प्रयत्न रनरमध्ये आलाय. एलिव्हेशन थोडंसं कमी आहेत. खेळाडू डीप मध्ये मिड विकेटला तैनात आहेत. सरळ आणि साधा सोपा सेल टिपलाय. मोठा मासा गळाला बसलाय. प्राइसलेस विकेट. ब्लिक ब्लो मैदानाच्या बाहेर.
थँक्यू हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. रडून काहीच बदलत नाही, थांबून यश गवसत नाही, ऊठ उभारा लढा दे, कारण हारलेला पुन्हा कधी हारत नाही. हा क्रिकेटचा रणसंग्राम आहे आणि क्रिकेटच्या पटलावरती या क्रिकेटच्या परिभाषा सातत्याने येत आहेत. आणि मी म्हणून म्हटलं की क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्त्व दिलं जातं. आणि अगदी गोलंदाजी करत असताना गोलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानं मात्र अखेरकार त्या विकेटच्या शोधात होत आहेत आणि ती विकेट त्यांना मिळवली आहे. नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष आलेत आणि मनीषनं हलक्या हाताने फक्त स्टिअर करत असताना दोन धाबांची ती मोहोर लगावली जाते. दोन धाबा त्यांच्या बॅटमधून निघाल्यात. 6 धाबा, 6 रन ऑन दी स्कोर कार्ड. पहिलं शतक मार्गस्थ आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती अक्षयच्या नावावरती राहिले आहेत. त्या अक्षयच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला आहे. 21 धाबांचं टार्गेट आहे, 21 धाबांचं लक्ष आहे. पुढचा बॉल प्रचंड वेगानं यष्टी रक्षक थोडेसे बीट झालेत. बॅकअप चांगला राहिलाय आणि मैदानाच्या आतमध्ये काय सुरू आहेत. दोन षटकांची लढत आहेत आणि दोन षटकांमध्ये तुम्हाला अशा चुका करणं गरजेचं नाही आहेत, कारण क्रिकेटच्या पटलावरती तुमच्या चुकीला माफी नाही आहेत आणि चुकीला माफी नाही आहेत त्या क्रिकेटच्या पटलावरती. कारण दोन षटकांची लढत आहेत आणि दोन षटकांमध्ये तुम्हाला जास्तीच्या धावा देणं गरजेचं नाही आहेत आणि क्षेत्ररक्षण तुमचं तितकंच महत्वाचं आहे. 8 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इनसाइड आउट क्लासिकल अंदाजामध्ये इम्प्रोवायझिंग स्ट्रोक तू खीच मेरी फोटो हे दर्शवणारा हा अगदी हवेच्या लाठावरती थ्रू दी कव्हर्स सिक्सर. थँक्यू डी से मास्टर. षटकाराला रणसंख्येला देखील आकाराला रणसंख्या जाऊन पोहोचतात. 14 धावा फलकावरती 14 रन्स. बापी सभी 15 धाबा 15 रन्स 15 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एकदा स्मॅच केलाय, आणखीन एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला जाऊन कट करत असताना कव्हर्सला खेळाडू आहेत एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपमध्ये प्रोडक्शन आहेत. 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलायत. 16 धावा फलकावरती आहेत. अगदी येणारे 6 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 5 धाबा आहेत. थँक्यू डी से मास्टर. अगदी येणाऱ्या 6 चेंडू आहेत आणि विजयाकरिता 5 धाबा आहेत. क्रिकेट आहेत आणि अनिश्चिततेचा खेळ आपण का म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. खऱ्यानं तुम्हाला सी फॉर कॉन्फिडन्स आणि आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी आणि आय फॉर इंटेलिजन्स, सी फॉर क्लास, के फॉर नॉलेज, ई फॉर एफर्ट्स आणि टी फॉर टायमिंग या सर्व गोष्टी जुळता आलं पाहिजेत. या सर्व गोष्टींचं मिलअप करणं गरजेचं आहे. त्या सर्व गोष्टी तुमच्या अंगी असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला क्रिकेटला एन्जॉय करणं गरजेचं आहे. पहिला बॉल आणि पवन शेवटच्या स्पेलमध्ये स्लॉगरमध्ये पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती प्रभावित केले आहेत. आता येणारे 5 आणि 5 हलक्या हाताने फक्त स्मॅच करण्याचा प्रयत्न, फ्लिक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडेसे विखुरले गेले आणि बॅटरने लगेचच ते पाहिलं, निहारलं आणि 2 धाबांमध्ये परिवर्तित केले गेले आहेत आणि 2 धाबांवरती समाधान तो व्यक्त स्वतःचा ठेवला आहे आणि रणसंख्या देखील वधारती आहेत. 18 रन्स 18 धाबा फलकावरती आहेत. अगदी टाळ्यांचा गजर होतोय, टाळ्यांच्या डगआउट्स मधून प्रतिसाद मिळत आहेत. समोर फ्लिक केल्यात, आडवा बाटनं भिंगरी लगावल्यात. मिड विकेट मध्ये डीप मध्ये प्रोडक्शन आहे. 2 धाबा अर्जित होताना पाहायला मिळत आहेत.
आता औपचारिकता मैदानाच्या आतमध्ये बघतायत. आता औपचारिकता आहेत, एक धाबाची गरज आहे. तर चला यानंतर होणारा मॅच आपण देखील रेडी राहायचं आहे. खामगाववाडी कांदळवाडा ज्या संघाने जो सत्र निवडलाय तो सत्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचा आहे. चला फक्त औपचारिकता हलक्या हाताने आणखीन एकदा फक्त स्मॅच केलाय. सामना फिनिश, सामना जिंकला टीम ए फन आंबावणे आणि विजयाची मोहर देखील लगावली जातात. हडलक टीम पालेकोड आपला देखील तितकाच संघर्ष अप्रतिम राहिलाय. आपला देखील खेळ तितकाच चांगला राहिलाय आणि सामना जिंकलात ए वन आंबवणे संघानं. चला यानंतर होणारा मॅच कांदलवाडा आणि त्याच्या अगेन्स्ट खामगाव या दोन संघाच्या दरम्यान हे दोन बार रंगताना पाहायला मिळणार आहेत. चला टॉस केले गेले आहेत. खामगाव संघाने नाणेफेकीचा कॉल कांदलवाडा ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. सत्र निवडला आम्ही गोलंदाजी करू. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. विजयाच्या दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला मॅचला सुरुवात होती आणि आवाजामध्ये देखील बदल करूयात. आवाज ऐकूयात अगदी मसला तालुक्यातील अमशेद गावाचा रोशन पेंडा.